आणखी एक मोठी बातमी येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना आदेश दिलेत। ते म्हणजे फलटण प्रकरणामध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एक एसआयटी गठीत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत। फलटण प्रकरणामध्ये या प्रकरणाच्या तपासामध्ये महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये एसआयटी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडनं। तुषार, आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन होते, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिलेत? श्वेता, फलटण प्रकरणामध्ये आपल्याला नवे खुलासे निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। नवे खुलासे समोर येत आहेत। अशा पार्श्वभूमीवरती तपासामध्ये कोणतीही दिरंगाई होता कामा नये किंवा तपासामध्ये कोणताही बायसपणा होता कामा नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये एसआयटी टीम गठीत करा आणि या प्रकरणाचा पूर्ण सोक्षमोक्ष लावा। ही तपास होत असताना, या प्रकरणाची चौकशी होत असताना कुठेही दिरंगाई होता कामा नये। महिला आयपीएस अधिकारी असल्या कारणामुळे त्या आपल्याला तपास अधिक सक्षम गतीने करताना पाहायला मिळतील। किंबहुना या तपासावरती आपल्याला विरोधी पक्षाकडून कोणताही प्रश्न उपस्थित होणार नाही, कारण की विरोधी पक्षांकडून वेगवेगळी मागणी करताना पाहायला मिळत होते। त्यामुळे आता महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या अंडर आपल्याला एसआयटी टीम गठीत होताना पाहायला मिळणार आहे। आणि तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। अधिक आपल्याला माहिती समोर मिळेल।